नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवत आहोत पांढरे शुभ्र वर्षभर वाळवणाचे चिप्स. खायला अतिशय खुसखुशीत लागतात आणि बनवायला तर अगदी सोपे आहे. तसेच यापूर्वी मी ज्या फराळाच्या म्हणजेच उपवासाच्या रेसिपी शेअर केला त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम खूप खूप आभार. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पांढरे शुभ्र आलूचे चिप्स तयार करण्यासाठी आपण इथे नवीन बाजारात आलेले आलू घ्यायचे. जुने आलू न वापरता नवीन आलू घ्यायचे आणि असे पांढरे दिसणारे वरून आलू घ्यायचे. काही आलू आतमधून लालसर असतात किंवा वरूनच ते ओळखायला येतात, तर पांढरेवाले आलू घ्यायचे. आता या आलूचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे. आज मी इथे 2 किलो प्रमाणात आलू चिप्स बनवणार आहेत. तर तुम्हाला इथे मी सध्या 1 किलो बटाटे दाखवलेले आहेत. आता सोलणीच्या सहाय्याने मी सर्व आलूंचे पहिल्यांदा सालं काढून घेते. आता या आलूचे आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत. लहान आलूचे सुद्धा आपण मोठे चिप्स कसे पाडायचे ते बघणार आहोत. आलू सोलून झालेला आहे. आता त्यानंतर आपण घेतला इथे स्लायसर आणि या स्लायसरवरती आपण हा आलू असा किसून घ्यायचा, म्हणजे तुमचे या आलूपासून मोठे चिप्स तयार होतील. आणि हे बघा, इथे आपले छान गोल आणि मोठ्या साईजचे चिप्स तयार झालेले आहेत. हे झाले गोल आणि मोठ्या साईजचा आलू असेल तर. चिप्स ना जास्त पातळ ना जास्त जाड करायचे, मध्यम करायचे, म्हणजे ते खायला छान कुरकुरीत लागतात आणि तळायला पण इझी होतात. खूप जास्त जर पातळ झाले ना तर ते लाल होऊन येतात. म्हणून मध्यम जाडीचे इथे चिप्स पाडून घ्यायचे. त्यानंतर आता इथे मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे. छोट्या बटाट्याचे आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आडवा करून त्याचे चिप्स पाडायचे, म्हणजे छोट्या बटाट्याचे सुद्धा छान मोठे चिप्स पडतील. आता रात्रीलाच मी संपूर्ण 2 किलो बटाटे स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून असे चिप्स पाडून घेतलेले होते. आणि त्यानंतर हरभऱ्याच्या दाण्या एवढा त्यामध्ये तुरटी घालून घेतली आणि हे रात्रभर झाकून ठेवले. आणि बघा, अगदी पांढरे शुभ्र असे चिप्स इथे तयार झालेले आहेत. आता हे चिप्स आपल्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण यामध्ये भरपूर स्टार्च असतो. तर त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि एका पातेल्यातून दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून असे स्वच्छ पाणी येईपर्यंत 3 ते 4 पाण्याने हे चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, 4 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर अजिबात स्टार्च या आलूमध्ये राहिलेला नाही आहे आणि छान पांढरं शुभ्र पाणी इथे तयार झालेलं आहे, म्हणजे आपले चिप्स छान धुतल्या गेलेले आहेत. आता हे चिप्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर एकाच वेळी संपूर्ण चिप्स न वापरता मी काय केलं, एका भांड्यामध्ये अर्धे चिप्स काढून घेतले. त्यानंतर गॅसवरती हे चिप्सचं भांडं ठेवून घेतलं आणि तुम्ही पाण्याचं प्रमाण बघू शकता. चिप्स असे दाबून वरती पाणी येतील एवढंच पाणी घालायचं, खूप जास्त पाणी नाही घालायचं. जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर काही फरक पडणार नाही, फक्त गॅस मात्रा जास्त लागेल. त्यामुळे पहिल्यांदा एका हाताने चिप्स दाबून ठेवायचे आणि नंतर पाणी घालायचं. अगदी थोडंसं पाणी वर येईल एवढंच पाणी घालायचं. आता त्यामध्ये आपल्याला उपवासाचं मीठ घालून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी पाववाटी भरून मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धच मीठ इथे घातलेलं आहे, पण ज्यावेळी मी चिप्स केल्यानंतर तळल्यानंतर टेस्ट केल्यानंतर माझं मीठ थोडंसं जास्त झालं होतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण मी दाखवलं आहे त्यापेक्षा 1 चमचा कमीच घालाल. वाळवणाचा पदार्थ वाळल्यानंतर ना त्याला थोडं मीठ फुटतं, तर हलकंसं मीठ जास्त झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की 1 चमचा भरून कमी घाला. आता यावरती झाकण ठेवून आपण पहिल्यांदा गॅस मोठा करून पाण्याला 1 उकळी काढून घेऊ. आणि हे बघा, इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. झाऱ्याच्या साह्याने हलकंसं खालचं वर आणि वरचे खाली चिप्स करून घ्यायचे. त्यानंतर यामधून 2 चिप्स काढून असे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फोल्ड करून पाहायचे. अगदी तुटण्याच्या याच्यावरती आले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि तशीही हे बटाटे आपल्याला 100% कुक करायचे नाही आहेत, म्हणजे 100% शिजवायचे नाही आहेत, तर 90%च आपल्याला शिजवायचे आहेत. आता अशा पद्धतीने बटाटा तुटला तर समजायचं आपले चिप्स व्यवस्थित वाफवल्या गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका चाळणीवरती हे चिप्स काढून घेऊ.
चाळणीवरती चिप्स काढण्यापूर्वी 5 मिनटं हे असेच पाण्यामध्ये राहू द्यायचे, म्हणजे एखादा चिप्स जर चुकून आपल्याच्याने जाड झाला असेल तर तो सुद्धा या गरम पाण्यामध्ये शिजून येईल. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे चिप्स एका चाळणीवरती टाकून घेऊ. तर खाली एक असं रिकामं पातेलं ठेवून घेतलं, त्यावरती अशी चाळणी ठेवून घेतली आणि आता झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे चिप्स यामध्ये टाकून घेऊ. इथे आपले चाळणीवरती संपूर्ण चिप्स काढून झालेले आहेत. आता आपण दुसरी बॅच वाफवून घेऊ. दुसरी बॅच वापरताना आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं नाही आहे, तर आधीचं जे पाणी आपण चिप्स उकळण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी वापरलं ना, त्याच पाण्यामध्ये राहिलेले संपूर्ण चिप्स घालून घेऊ. वाफवलेल्या चिप्समधून एक तुकडा खाऊन बघायचा, जर मीठ कमी वाटलं तर मीठ घालायचं, नाहीतर न घालताच हे चिप्स आपल्याला पहिल्याप्रमाणेच वाफवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बॅचमधील चिप्स वाफेपर्यंत आपण इकडे एक परडं घेऊन त्यावरती कॉटनचा कपडा टाकून घेतला. प्लास्टिकच्या शीटवरती किंवा टेरिकॉटच्या कपड्यावरती न घालता कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे चिप्स घालून घ्यायचे आहे, कारण चिप्स हे गरमच असतात आणि गरम असतानाच एकेरी चिप्स आपल्याला पूर्ण कपड्यावरती पसरवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, असे हे परड्यांवरती एकेरी चिप्स टाकून झालेले आहेत. अजिबात एकमेकांना चिकटलेले नाही आहेत, तर असे सिंगल टाकून घ्यायचे आणि एक दिवसभर हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. आणि हे बघा, मस्त ताट भरून असे इथे आपले हे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे. आणि बघा, छान पातळ असे चिप्स आपले इथे तयार झालेले आहेत आणि एका उन्हामध्येच हे खणखणीत वाळलेले आहेत. इथे महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे चिप्स खूप जास्त उन्हात नाही वाळवायचे आहे. जर आपण खूप जास्त उन्हात वाळवले तरीही तुमचे चिप्स लाल येणार. अगदी तुम्ही एप्रिल मेमध्ये करत असाल तर 2 ते 3 तासामध्येच आपले चिप्स वाळून जातात. घरात आणायचे आणि 2 दिवस परड्यावरती झाकून ठेवून द्यायचे, तुमचे चिप्स अगदी परफेक्ट बनतील. आता हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहे, तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आणि तेल घालून मध्यम तेल तापवून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता, छान तिप्पट आपले हे चिप्स इथे फुललेले आहेत आणि छान पांढरे शुभ्र चिप्स इथे तयार झालेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे, एकदा करून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीने आता इथे आपण प्लेटभर चिप्स तळून घेऊ. एकही चिप्स लाल नव्हता, छान पांढरे शुभ्र असे हे चिप्स इथे तळल्या गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने केलेले चिप्स मस्त कुरकुरीत बनतात, वर्षभर टिकतात आणि खायला तर अतिशय छान लागतात. असे हे प्लेट भरून तळलेल्या चिप्सवरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बोटाच्या चिमटीने अगदी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं. आवडत असल्यास घाला, नसेल लागत तर अगदी तसेसुद्धा सॉल्टी खायला खूप छान लागतात. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.